बोल बाबू. मॉर्निंग. अगं परी, मी काय बघतोय हे? काय? मला उगाच वाटलं होतं तू सुधारली असेल म्हणून, पण तुझं फोनचं वेड अजून तसंच आहे. काय बोलतोयस? अगं इतकी महत्वाची बातमी तुला मला सांगण्याच्या आधी फेसबुकवर टाकून जगासमोर जाहीर करायची वाटली. फेसबुक बातमी? मी काय काय? यावरूनच लक्षात येते की तुला अजूनही जवळच्या माणसांपेक्षा तुझा फोनच जास्त प्रिय आहे. तू काय बोलतोयस बाबू? प्लीज क्लिअरली सांग. चूक झाली माझी. मला वाटलं होतं घरातून बाहेर पडशील, 4 गोष्टी शिकशील, वेगवेगळे अनुभव घेशील आणि त्यातून तू मॅच्युअर होशील, पण नाही, तू जास्तच हाताबाहेर चाललीस आता. बाबू काय झालंय? नीट सांग प्लीज. तू लग्नातून पळून गेलीस कारण लग्न, त्याच्यानंतरच्या सगळ्या जबाबदाऱ्या याची भीती वाटत होती तुला. पण आता काही महिन्यातच तू दुसरं लग्न ठरवलंस. व्हॉट? मगाशी ना मला तृप्तीचा पण फोन आला होता बाबा. ती पण असं कॉंग्रॅट्स करत होती. मला कळतच नाहीये काय चाललंय. आता तू लग्न ठरवलंयस म्हटल्यावर लोक कॉंग्रॅट्सच करणार. अच्छा ते. अरे थांब थांब. अरे साहिल आणि मी पप्याचं लग्न ठरवतोय. प्रँक आहे तो, प्रँक. एक मिनिट. मी पप्प्याबद्दल बोलत नाहीये. मग भपाव? कोण भपाव? मला नाही कळत आहे बाबू काय ते. नीट सांग प्लीज. काय करतो तो साहिल हॉटेल सोडून? साहिल? परी आता ऍक्टिंग बास झाली. तू तुझ्या फेसबुक प्रोफाईलवर स्टेटस टाकलेस, इन रिलेशनशिप विथ साहिल. तरी बरं अजून आईला कळलं नाहीये ते, पण आपल्या घरातलं कुणीही सांगू शकते तिला. अरे पण बाबू हे सगळं. तू त्या साहिलला घरी घेऊन येतेस का मी येऊ भेटायला? अरे पण ऐक तर. मला काही एक ऐकायचं नाहीये परी. खूप हर्ट केलेस तू मला परी. अगं मी विरोध करणार होतो का? लग्नासारखा एवढा महत्वाचा निर्णय तू असं डायरेक्ट घेतेस. इतका परका झालो का मी तो साहिल तुझ्या आयुष्यात आल्यावर? बाबू हे सगळं खोटं आहे. हे असं काही झालेलं नाहीये. मी काही टाकलं नाहीये फेसबुकवर. मी का करीन साहिलची लग्न? परी तू तुमचे फोटो शेअर केलेत, लोक अभिनंदन करतायत आणि त्यावर तू थँक्स म्हणतेस, आणि अजूनही तू म्हणतेस की हे सगळं खोटं आहे म्हणून. एक मिनिट. एकतर हे सगळं खोटं आहे. हे शक्यच नाहीये. एकतर मी तुझी खोटी शपथ घेणार नाही. त्यामुळे तुझी शपथ, हे मी काही केलेलं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच चेक करते आणि तुला फोन करते. ओके ओके. बाय बाय बाय. आणि आईला पण सांग. हा बाय. बाय परी बाय. हो जान्हवी ऐक. हे बघ अगं त्या परीशी माझा काही संबंध नाहीये. अगं तू का चिडतीयस माझ्यावर? कॉंग्रॅट्स काय? हे बघ काही नाही, कोणीतरी मस्ती केली. अरे सॉरी. हॅलो हेलो. हाँ तन्वी बोलो. तुम सब मिलके मेरा मजाक उड़ा रहे हो ना? हाँ सच बता. तुमने मेरे बाबू को भी इन्वॉल्व किया ना यार. दिस इज नॉट फेयर. किसने बताया? कौन सी शादी? किससे शादी? शट अप. कीप द फोन. बाय. आदित्य बोल. पहिल्यांदा कुठल्या तरी मुलाचा फोन आला इतक्या वेळात. अरे नाहीये रे बाबा, परीशी माझा काही संबंध. तू कॉंग्रॅट्स काय? वहिनी वगैरे काही नाहीये तुझी ती. एक काम कर प्लीज प्लीज, हे सोडव ना यार. माझ्यासाठी काहीतरी मदत कर ना. तुझी ओळख आहे का? अरे तू गाणं कसलं गातोयस यार? एक ग बस. विकीचा फोन. बोल विकी. विकी विकी रडू नकोस. हॅलो विकी ऐक. नाही अरे नाही, हे सगळं खोटं आहे विकी. मी नाही. अरे साहिलचे लग्न नाही करत आहे मी. कोणीतरी. हॅलो अरे ऐक ना, तू रडू नकोस ना यार प्लीज. बस यार आता बस. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो. हाँ बोल. अरे अरे नाही.
असं काही नाही अरे, मी का लग्न करीन परीशी? यार कोण सांगताय तुम्हाला? अजिता पसरवते का हे सगळं? काय FB वर पोस्ट टाकलीये मी? मी का अशी पोस्ट टाकीन FB वर? थांब, मी तुला नंतर फोन करतो, थांब. हेलो, आई विल किल यू. हॅलो, अरे असं काही नाहीये यार आमच्यात. प्लीज हे स्प्रेड करणं बंद करा आता. हा, माहिती नाही कोणी केलंय, त्याचा शोध घेतोय. ओके बाय. हसू नकोस यार, बाय. कोणी केलंय यार हे? ज्यांनी कोणी केलं ना त्यांनी फार मोठं कांड केलं. परीनीच तर केलं नसेल ना? परी, अरे नहीं यार नहीं, दिस इज फेक. अरे नहीं बाबा, ये झूठ है. विकी को मेरा मैसेज देना. ओके परी, परी, बाय बाय बाय. परी हे बघ, बघतीस का तू काय झालंय? ओ, सगळ्यांना असं वाटतं की आपण लग्न करणार आहोत. पोस्ट टाकली अरे तशी मला तू. तर मगासपासून कॉल्स येत आहेत यार. विकीने तर मला रडत कॉल केला होता माहितीये. त्याने त्याच्या फेसबुकवर तुमच्या दोघांच्या फोटोचं कोलाज केलंय आणि अपलोड केलंय आणि त्यावर लिहिलंय, ये विकी टिकी मिकी रिकी मेरे पापा के सामने कुछ नहीं है, पर ये विकी वो साहिल के सामने बहुत कुछ है. एनीवे, हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. आणि खाली खूप सॅड कॉमेंट्स आल्या आहेत यार. सो सॅड विकी, चांगल्या झाडावरच माकड बसतं. म्हणजे मी माकड आहे का? ऑब्विसली. डिलीट कर ती पोस्ट आत्ता. काय माझी बदनामी चालवली यार तुम्ही? कशी करू डिलीट? माझा अकाउंट हॅक केलाय, लॉग इनच करता येत नाहीये. हे थांब. अरे, माझा पण पासवर्ड चेंज केलाय आता. ब्रो, खूप मोठा प्रँक आहे. कोणी केलं असेल पण हे? पप्याला कळलं असणार आहे. त्याला कळलं असणार आहे आपण त्याच्या लग्नाची प्रोफाईल बनवली ते. त्यानेच केलं असणार आहे. नाही 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 नाही, मला नाही वाटत पप्पा एवढं करू शकतो. त्याला एवढं डोकंच नाहीये. मुक्ताने सांगितलं असेल किंवा आनंदीने. नाही ग, आनंदी आहे कुठे इथे? ती आश्रमात आहे ना मैथिली बरोबर. मग मुक्ताच. ही मोठी गेम आहे परी. गौरव, हे गौरवचं डोकं असणार आहे. हे बघ, पप्प्या किंवा मुक्ताला एवढं डोकंच नाहीये की आपले अकाउंट्स हॅक करावे, मग आपल्या प्रोफाईलवर जावं आणि आपलं लग्न होणारी अशी पोस्ट टाकावी. यामागे गौरवच असला पाहिजे. गौरव ना लाखा आहे, लाखा. तो लगानमधला लाखा. खरंय ग, मला तो लाखात एक वाटायचा, पण लाखा निघाला. लाखा. खेल में बदमाशी करने की तोहरी आदत बचपन से है, छोडूंगा नहीं लाखा. लाखा, हे आधी ठरवूया काय करायचंय. आता पूर्ण जगाला वाटतंय की आपलं लग्न ठरलंय. हो यार, पण तुझं जग खूप छोटं आहे. माझ्या मोठ्या जगाला कळायच्या आधी ती पोस्ट डिलीट व्हायला हवी. खत्म कर दो कैप्टन रसेल के अहंकार को, धज्जियां उड़ा दो इन अंग्रेजों की. लाखा, गौरव, हे बघ कसं हसतोय बघ. अरे मान आहे. ओ गॉड, अरे हे ऐकायला कोणी का नाही आहे इथे? हे काय लिहिलंय? परी, परी काय केलंस तू हे? आणि हा कोण साहिल धरून आणलायस? डोळे बघ याचे, बाहेर पडतील आता. आखे निकाल के गोटिया खेळला. विकी, विकी. लाखा, लाखा. खेल में बदमाशी करने की तोहरी आदत पुरानी है. हा? का केलीस आमच्यावर ही गेम? का केलीस? सांग, का केलीस? गद्दार कुठला? हा,
तुझं हे बरोबर आहे, दोन्ही पार्ट्यांमधनं खेळतोयस तू. आम्ही पापेला छळत होतो तेव्हा बरोबर हसत होतास आमच्या बरोबर, आता आमच्यावर असणार आहेस तू. बरोबर आहे रे, तो पप्या तुझा लहानपणीचा मित्र आहे ना, आधीपासून ओळखतोस त्याला. आम्ही आता आलोय ना तुझ्या आयुष्यात. तुझं फेसबुक अकाउंट हॅक केलंस तू, आमचे स्टेटस अपडेट केलेस. सायबर क्राईम आहे हा, सायबर क्राईम. अगं वेडीयस का तू जरा. हे बग, मला माहितीये मी जिनियस आहे, मी हे करू शकतो, पण तेवढ्या चांगल्या हृदयाचा पण आहे मी हे केलेलं नाहीये, मी करत सांगतोय. ए गौरव, टाइमपास बास झाला. सिरियसली सांगतो, तुझ्या या प्रँकमुळे आमच्या आयुष्याची वाट लागली आणि अजून वाट लागू शकते. त्याच्या आधी थांबव, कळलं ना? माझ्या बॅगेत काय काय गोष्टी आहेत माहिती आहेत ना? त्या सगळ्या मी वापरू पण शकते. अजून डेंजरस गोष्टी निघू शकतात, आताच सांगतोय मी तुला. त्याही मी वापरू शकते. बस. अरे मला बोलू देणार आहात का तुम्ही? मी मगापासून सांगतोय, आय नो हे सिरियस आहे, पण हे मी खरंच केलेलं नाहीये, खरंच. अरे काय चाललंय यार? रेसच्या आधी मुबारक हो भाई. अरे खयाली पुलामधलं पहिलं लग्न आहे. कम ऑन नाचो. अरे लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा भाई. बाप्पा, अरे भाई आपल्या दोस्ताकडेच जाते. कंट्रोल भाई कंट्रोल. अरे आनंदी व्हायला पाहिजे. हा भाई, तुमचा हुकूम आपला एक. भाई आई, आपल्या परिराणीला नीट सांभाळ बाई. काय बाई, लालबाग परळीचे संस्कार आहेत. बाई, समोरची मुलगी जोपर्यंत आपल्याला आवडते ना, तोपर्यंत आपण अनिल कपूर आणि ती मोहिनी. हा, पण जेव्हा ती आपल्या मित्राला आवडते ना, तेव्हा आपण भाऊजी, ही वहिनी. चलो बाई नाचो. इकडे हे सगळं तू केलंस का? हो भाई, सवाल का केलंस यार? का म्हणजे भाई, तुम्ही आपल्याला त्रास दिला, आपण तुम्हाला त्रास दिला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इंडियन आर्मी महाराजांचे भक्त, बाबासाहेबांचे विचार आणि लालबाग परळची पोरं यांना अजिबात तडायचं नाही. कारण नडलं त्याला तोडला. काय चाललंय यार? हॅलो. हा आई बोल. अगं असं काही नाहीये, खोटं आहे ते सगळं. अगं मी का खोटं बोलीन तुझ्याशी? अजिबात तसं काही नाहीये. मस्करी होती ती, मस्करी. हॅलो डॅडी. हा नाही डॅडी, मी तिला सांगितलं ते. अहो असं काही नाहीये, तिला प्लीज समजावून सांगा ना. ती उगाच इम्पेशंट होती, तिला वाटतं मी खोटं बोलतोय. अरे नाही बाबा. बरं एक मिनिट, दुसऱ्या लाईनवर बाबा आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. हा बाबा. नाही 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 नाही, प्लीज भेटायला वगैरे येऊ नका. अहो ते खोटं आहे सगळं. हा काय बुकिंग केलंय तुम्ही? नाही 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 बाबा, नाही बाबा, अजिबात गरज नाहीये इथे यायची.
मी हँडल कर. गरज कशी आहे? गरज आहे. हा काका गरज आहे. तुम्ही या इकडे. मी तर म्हणतो लगेच या. हो काय करतोस? तयारी पण काय करतोस? पप्प्या राणे. थांब ना यार. मी पप्प्या राणे मलाच म्हणतोय राहीलच आहे मागे. नको. पप्प्या राणे बोलतोय. त्याचा मित्र आहे चांगला. हो लग्न ठरवण्यात मदत केली आहे बाई. हो नाही 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 टेन्शन काहीच नाही. काही नाही हो बाई. आमची एक मस्ती चालली आहे इकडे. नाही टेन्शन काहीच नाही. तुम्ही या पण इकडे. खयाली पुलाव नाही नका नको 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 म्हणतोय तो भाई. थोडस लाजतोय एकदम एकदम नाजूक नार असला तो लाजतोय पण तो एकदम हॅपी आहे भाई. काय हॅपी चेहरा केले त्यांनी. हो हो तुम्ही आणि हो ऐका 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 मी इकडून गेल्यानंतर तो तुम्हाला फोन करेल सांगेल नका येऊ पण तुम्ही नक्की या. हा भाई ओके ठेवला. काय करतोस तू? वेड आहेस का? हा अरे माझे वडील किती बिझी असतात माहितीये का तुला? सगळी कामं सोडून त्यांना यावं लागेल इथे तुमच्या मस्करीसाठी. बास करा आता. सिरियसली सांगतोय. तुझी मस्करी केली होती तेव्हा तुझ्या फॅमिलीला आम्ही मध्ये ओढलं नव्हतं. माझ्या फॅमिलीला उगाच त्रास देऊ नकोस कळलं ना? त्रास देत नाहीये. हे बघ सगळ्यांच्या फॅमिली इकडे येऊन गेलेत ना खयाली पुलाव मध्ये. तुझीच फॅमिली राहिली म्हणून त्यांना बोलवलं बाकी काही नाही. अरे पण मग रितसर नीट बोलवलं असता ना. हे असं बोलवायची काय गरज होती? मी आत्ताच सांगतोय हे जर अजून वाढवलंत ना तुम्ही तर या सगळ्याचा बदला घेईन मी. महागात जाईल तुम्हाला. फोन दे सांगतो. का आता कोणाला आईला फोन करणार आहेस? हा अरे फोन दे सांगतो मी त्यांना. सांग त्यांना असं काही नाहीये. मस्करी होते. मेली नान्या मामू गुस्सा हो गए. ले लो देखो देखो लाजा मामू गुस्सा हो गए. अरे किती हसवता तुम्ही. मैत्रिणीला खरं तर इथे आणायला हवं होतं. खूप हसले असते ते. अक्कल नाही या पप्याला. तुला हसू येत आहे पण माझी वाट लागली. तरी मी बाबांना सांगत होतो हे खोटं आहे पण त्यांनी पण ऐकलं नाही माझं. तर येत आहेत. मला बरं वाटतंय आज फॉर अ चेंज कोणीतरी वेगळं चिडलंय आणि मी हसतोय. म्हणजे उद्या तुझे आई बाबा येणार आहे नक्की आहे ना? काही ऑप्शनच नाहीये ना. सपने में मिलती है परी मेरी सपने में मिलती है. स्टूपिड आहे. सारा दिन मोबाइल में बंद कोटिया सी. सारा दिन मोबाइल में बंद कोटिया सी होटल में मिलती है. खाते खाते मिलती है. बस भाऊ अब ना यार की शादी है आने का. बरं ऐका आता साहिलचा आई बाबा पहिल्यांदा येत आहेत ना आपल्या हॉटेलमध्ये. छान काहीतरी वेगळं प्लॅन करूया. हा एक्झॅक्टली. एकतर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत आपलं आधीच ठरलंय. त्यामुळे लक्ष्मण उर्मिला फ्री आहे. तू त्यांना काय काय आवडतं ते सांग. सगळं आपण सागर संगीत बनवून घेऊया. असं काही करायची गरज नाहीये. एकच कॉमन डिश बनवा. ए चल रडू नको. काय तेवढं सांग करूया ना. आई बाबा तर येणार आहेत ना. अरे प्रत्येकाच्या आवडी जपायला गेले तर असंख्य डिशेस बनवाव्या लागतील. प्रत्येकाची आवड म्हणजे आई बाबांबरोबर अजून पण कोणी येणार आहे का? हो म्हणूनच सांगतोय की एकच बनवा. पण मग काय मग? हा सांग ना आपण ते बनवून घेऊ. बर माझा ऐका. मुक्ताची पिठलं भाकरी तिच्या हातची पिठलं भाकरी फायनल करून टाका. सगळ्यांना आवडेल ती. हा मस्त गावरान पिठलं भाकरी बनवा. हा डन. आता जाऊ मी झोपायला. थांब ना चिडतोस कशाला? तुझ्यासाठीच करतोय ना मी सगळं प्लॅनिंग. हा बाई उद्या खलीबली होणार आहे. तर आपण काय करू ना लग्नाचा बेट ठेवू. हा फुल मस्त जेवण ठेवू एकदम. नालायक रे. इनाफ ना यार. बरं ठीक आहे. बरं आता मेनू ठरलाय. मुक्ता पिठलं भाकरी आणि बस ठरलं ना. बाकी काहीही स्पेशल करू नका. ती माणसं स्पेशल आहेत. म्हणजे ते उद्या कळेलच ते आले की. बर बरी तू सुनबाईचं बेरिंग सोडू नका.
तो काही वागला ना तरी सुद्धा तुला सुनबाई सारखं वागायचंय. नो वे, बास आता. ठीक आहे मग तसं असेल तर नको करू तू ऍक्टिंग. ठीक आहे, मी बपावला सांगतो की बाई यांचं लग्न कॅन्सल झालंय, तर आता परी आहे, लाईन क्लिअर आहे बाई, वहिनी इज बॅक टू मोहिनी. I'm ready, okay? सपने में मिलती है, परी मेरी सपने में मिलती है. भाई बनना है तेरे को, भाई बनना है तेरे को, भाई बनना है तेरे को, भाई बनना है तेरे.